Hello and welcome back to the another video session of Geography of Standard 7. We are going to start lesson number 3, tides, in this video session. So without further ado, let's get started. Can you tell, observe the following picture, answer the question given below and discuss. या चित्रावर खाली काही क्वेश्चन्स आहे याच्याबद्दल तुम्हाला आन्सर देऊन डिस्कस करायचं आहे. डू द अबव फोटोग्राफ शोज द सेम प्लेस ऑर अ डिफरंट प्लेस. हे दोन्हीचे चित्र एकाच जागेचे आहे का वेगवेगळ्या जागेचे आहे. ऑब्झर्व अँड नोट द स्प्रेड ऑफ द वॉटर सीन इन बोथ द फोटोग्राफ. इथे पाणी कुठपर्यंत आहे बघायचं आणि या चित्रात पाणी कुठपर्यंत आहे बघायचं आहे. व्हॉट इज द नॅचरल इव्हेंट कॉल्ड, आणि याला आपण काय म्हणतो, तर याच इव्हेंटला आपण टाइड्स म्हणतो. टाइड्स म्हणजे मराठीत आपण याला भरती आवटी सुद्धा म्हणतो. तर बघा, जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. बोथ द फोटोग्राफ शोज द सेम प्लेस. दोन्ही पण जे चित्र आहे ते एकाच जागेचे आहे. इफ यू स्टे नियर द कोस्ट फॉर सम टाइम यू विल रिअलाइज दॅट द सी वॉटर इज समटाइम्स व्हेरी क्लोज टू द कोस्ट वाईल ॲट द अदर टाइम इट इज अवे फ्रॉम द कोस्ट. जर तुम्ही समुद्राजवळ उभे राहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की समुद्राचं पाणी कधी कधी एकदम किनाऱ्यावर येतं आणि कधी कधी किनाऱ्यापासून दूर जातं. वी कॉल दिस मुवमेंट ऑफ द सी वॉटर टाइड्स, आणि आपण यालाच भरती आणि लाहोटी किंवा टाइड्स असे म्हणतो. बॅरिंग अ न्यू एक्सपेक्टेशन ऑल द कोस्ट ऑन द अर्थ एक्सपिरियन्स टाइड्स. प्रत्येक बॅरिंग अ फ्यू एक्सेप्शन, एक्सपेक्टेशन एक्सेप्शन आहे, काही एक्सेप्शन वगळता सर्व जे किनारपट्टी याच्यावर आपल्याला टाइड्स बघायला मिळतात. हाय अँड लो टाइड्स आर नॅचरल फिनॉमिना. भरती आणि आहोटी ह्या नॅचरल फिनॉमिना आहे. लेटस्ट ट्राय टू अंडरस्टँड द स्पेसिफिक रिझन बिहाइंड दिस नॅचरल इव्हेंट. आणि हे टाइड्स का बरं होतात, भरती आणि आहोटी का बरं येते, याच्याबद्दल आपण जाणून घेऊया किंवा माहिती करून घेऊया. टाइड्स आर मुवमेंट ऑफ सी वॉटर ऑकरिंग डेली अँड रेग्युलरली. टाइड्स म्हणजे काय, समुद्रात होणारी मुवमेंट. हे कसं रोज होते आणि कंटिन्युअस होत राहते. द लेवल ऑफ सी वॉटर चेंजेस आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. सी वॉटरची जी लेवल आहे, पाण्याची जी लेवल आहे, ही बदलत राहते. आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes अ सायकल ऑफ हाय टाइड्स अँड लो टाइड गेट्स कम्प्लीटेड. प्रत्येक 12 तास आणि 25 मिनिटांनंतर एक जी हाय टाइड आणि लो टाइडची सायकल आहे ही कम्प्लीट होते. These regularly occurring event appears to be quite simple and natural. आणि या रेग्युलरली ऑकरिंग इव्हेंट आहे ते एकदम साधे सिंपल आहे आणि नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. However, it is directly related to the sun, the moon and the earth and the gravitational and centrifugal forces of the interaction between them. हे कशावर डिपेंड आहे, सन, मून आणि अर्थच्या पोझिशनवर, यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर आणि सेंट्रिफ्युगल फोर्सवर या गोष्टी डिपेंड आहे. ट्राय दिस. कीप अ स्मॉल स्टोन ऑन अ or a chalk piece on a notebook and move the notebook from left to right or some force. आपल्या नोटबुकवर एक चॉक ठेवायचा आणि एका साईडला आपली नोटबुक जोराने हलवायची आहे किंवा सरकायची आहे. टेक वॉटर इन अ स्मॉल कंटेनर विच हॅज अ हँडल. सी व्हॉट हॅपन इफ यू कंटेनर वर्ल्ड अराउंड द फोर्स. एका भांड्यात किंवा ग्लासमध्ये तुम्ही एक थोडंसं पाणी घ्या आणि त्याला गोल गोल फिरवा आणि काय होते हे बघा. फिल द मिक्सर जार विथ वॉटर अँड स्विच ऑन द मिक्सर. ऑब्झर्व. मिक्सर जारमध्ये पाणी टाका आणि मिक्सर सुरू करा आणि त्याला ऑब्झर्व करा. ऑब्झर्व अ फॅन अँड स्लिंग शॉट वाईल दे आर मुव्हिंग. आपला फॅन घुमत असताना किंवा आपण स्लिंग शॉट घुमत असताना त्याला ऑब्झर्व करा. टेक हाफ अ ग्लास ऑफ वॉटर, स्लोली मूव्ह द ग्लास इन वन डायरेक्शन इन सर्क्युलर फॅशन. ऑब्झर्व व्हॉट हॅपन टू द वॉटर. तर बघा, एक छोटा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी टाकायचं आणि असं गोल गोल फिरवायचा आहे आणि काय होते हे ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन इफ यू वॉल अ की रिंग अराउंड द फिंगर. आपल्या फिंगरमध्ये जेव्हा तुम्ही अशी गोल गोल चाबी फिरवतो तेव्हा काय होते हे पण बघायचं आहे. कॅन यू टेल. तुम्हाला हे सर्व करताना लक्षात येईल की पाणी जे आहे बाहेर धकललं जात आहे किंवा किचन जे आहे आपल्या हातातून बाहेर धकललं जात आहे. ऑन द बेसिस ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो डिस्कस द रिझल्ट ऑफ अ ॲक्टिव्हिटी लिसन अबव. खालील ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती सांगा. हे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी केली याच्याबद्दल अभ्यास करून खालील क्वेश्चनबद्दल आन्सर सांगायचे आहे. इज विथ डायरेक्शन डिड द पीस ऑफ चॉक फॉल्स. जेव्हा तुम्ही बुकवर चॉकटून बुक सरकवली तेव्हा कोणत्या डायरेक्शनने चॉक खाली पडला हे बघायचं आहे. वेअर डिड द वॉटर इन द ग्लास शो अ बल्ज. जेव्हा तुम्ही ग्लासमध्ये पाणी टाकून ग्लास हलवत होते तेव्हा तिथे बल्ज म्हणजे पाणी वर कुठून आलं आहे हे बघायचं आहे. व्हॉट इफेक्ट डिड द मोमेंट हॅव इन द थिंग्स अटॅक बाय द टू द की रिंग. की रिंगला जे गोष्ट अटॅच होते ही की रिंग, याला जे किचन अटॅच होतं याच्या मोमेंटबद्दल तुम्हाला काय लक्षात आलं. व्हॉट हॅपन टू द वॉटर इन द कंटेनर अँड द मिक्सर. कंटेनर आणि मिक्सरमधलं जे वॉटर आहे जे तुम्ही गोल गोल फिरवलं त्याच्याबद्दल काय झालं. विच फोर्सेस कुड बी ऑपरेटिंग इन द ॲक्टिव्हिटी लिस्टेड बिलो. आणि या सर्व गोष्टी करताना कोणता फोर्स त्याच्यावर अप्लाय झाला तर बघा,
या सर्व गोष्टी करताना याच्यावर सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय झाला. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला आपल्या सेंटरपासून दूर ढकलणे, बाहेर ढकलणे, याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असे म्हणतो. Geographical explanation. In all the above activities, the effect of the centrifugal force is visible. The centrifugal force acts in the direction opposite to the gravitational force. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनला सेंट्रिफ्युगल फोर्स हा नेहमी काम करत असतो. सेंट्रिफ्युगल मीन्स गोईंग अवे फ्रॉम द सेंटर. तर बघा, आता जसं मी सांगितलं, सेंटरपासून दूर ढकलण्यात जाणं यालाच आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असे म्हणतो. यू मस्ट एक्सपिरियन्स इट टू ॲट द लोकल फेअर. इफ यू सीट ऑन द फेरी व्हील, युअर सीट स्पिन अँड लिन्स ऑनवर्ड अवे फ्रॉम द व्हील. जर तुम्ही फेरीवर बसले असाल तेव्हा तुम्ही लक्षात येईल की जेव्हा ते फिरते तेव्हा तुम्ही त्या सेंटरपासून असे दूर ढकलले जाते किंवा तुम्हाला बाहेर असं फेकल्यासारखं होते. दिस ऑल्सो इफेक्ट ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हा पण एक सेंट्रिफ्युगल फोर्सचाच इफेक्ट आहे. डिवाइड द स्टुडंट टू इक्वल टू. सो आता आपण डिवाइड तर करू शकत नाही, त्यामुळे आपण समोर बोलूया. सेंट्रिफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ गेट्स अ टाईप ऑफ पॉवर ऑर फोर्स. अर्थ जेव्हा रोटेट होते म्हणजे गोल फिरते त्यामुळे त्यात एक पॉवर जनरेट होते. दिस फोर्स वर्क अवे फ्रॉम द सेंटर. आणि हा जो फोर्स आहे आपल्याला सेंटरपासून दूर ढकलायचं काम करतो. इट इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. ड्यू टू दिस फोर्स एनी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ वुड बी थ्रोन इन टू द स्पेस. आणि हे जी फिरत असताना जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे याच्यामुळे कोणता पण आपण ऑब्जेक्ट अर्थवरून बाहेर ढकलू शकली असती. However, परंतु द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वर्किंग टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ ॲट द सेम टाइम. पण सेंट्रिफ्युगल फोर्स काम करत असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा पण काम करत असतो. दिस फोर्स इज मॅनी टाइम ग्रेटर दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हा जो फोर्स आहे हा सेंट्रिफ्युगल फोर्सवरून खूप जास्त पॉवरवाला आहे. हेन्स एनी ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ रिमेन्स ॲट दिस प्लेस वेअर इट एक्झिस्ट. त्यामुळे अर्थवर ज्या पण गोष्टी आहेत त्यांच्या जागेवर एक्झिस्ट करत आहे त्या बाहेर ढकलल्या जात नाही. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, सी म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स. आता बघा, इथे अर्थ आहे, हा सेंटर आहे, नॉर्थ पोल दाखवलेला आहे, हा जो आहे हा पॉईंट हा नॉर्थ पोल आणि अर्थ अशी रोटेट होत आहे. साऊथ पोलवरून अशी रोटेट होत आहे, तर बघा साऊथ पोलवरून अशी अर्थ रोटेट होत आहे. टाइड्स. द फॉलोइंग फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑकरन्स ऑफ टाइड्स. खालील गोष्टी ज्या आहे याच्यामुळे टाइड्स येतात. द ग्रॅव्हिटेशनल पुल्स ऑन द मून अँड द सन ॲज वेल ॲज दॅट ऑफ द अर्थ. सूर्याचा आणि चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो आणि पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा. रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड द इनडायरेक्ट रिव्हॉल्युशन ऑफ द मून अराउंड द सन. अर्थचं जे रिव्हॉल्युशन आहे सनभोवती त्याच्यामुळे आणि चंद्राचं जे इनडायरेक्टली रिव्हॉल्युशन आहे सूर्याभोवती त्याच्यामुळे. सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेटेड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. या सर्व गोष्टीमुळे अर्थवर सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेट होतो. यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आणि अर्थ जी फिरते याच्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे पण. तर इथे बघा एक चित्र दाखवलं आहे नॉर्थ पोलचं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून हाय टाइड्स. हाय टाइड बघा सेंट्रिफ्युगल फोर्स. तर या डायरेक्शनने मून आहे, तर मूनमुळे काय होईल, इथचं जे पाणी आहे हे मूनकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अट्रॅक्ट होईल. त्यामुळे इथे जे पाण्याला हा बल्क येणार, इथे बल्क येणार, त्याचमुळे ते अपोजिट डायरेक्शनला सुद्धा बल्क येणार. आणि याचं जे 90 डिग्रीवर डायरेक्शन आहे इथे आपल्याला लो टाइड बघायला मिळेल आणि इथे आपल्याला हाय टाइड बघायला मिळेल, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांना पाणीला स्वतःकडे ओढतो आहे त्यामुळे. तर बघूया काय म्हणतात. तर द मून इज क्लोजर टू द अर्थ दॅन द सन. मून हा चंद्र जो आहे हा पृथ्वीच्या खूप जास्त जवळ आहे सूर्यापेक्षा. हेन्स इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम्स मोर इफेक्टिव्ह दॅन द सन. त्यामुळे याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा आपल्यावर खूप जास्त इफेक्ट करतो. टाइड्स अकर ड्यू टू द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द मून, the sun and the earth. A place on the earth located at the opposite point of the place experience high or low tide also experience high or low tide respectively at the same time. ज्या डायरेक्शनला आपल्या अर्थवर हाय टाईड येते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला हाय टाईड येते आणि ज्या डायरेक्शनला लो टाईड येते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला लो टाईड बघायला मिळते. दिस इज रिझल्ट ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि कशामुळे होते, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे होते. सी फिगर 3.6 and try to understand the location on high and low tide of the earth. When there is a high tide at 0 degree meridian, the 180 degree meridian also experience a high tide. जेव्हा आपण 0 डिग्री मेरिडियनवर हाय टाईड असते तेव्हाच 180 डिग्री मेरिडियनवर पण हाय टाईड बघायला मिळते. द मेरिडियन दॅट आर राईट अँगल टू द दोज हॅव्हिंग हाय टाईड्स विल एक्सपिरियन्स लो टाईड ॲट द सेम टाईम. आणि ज्या मेरिडियनवर हाय टाईड आहे त्याच्या 90 डिग्री अँगलवरच आपल्याला लो टाईड बघायला मिळते. If it is high tides at 0 degree and 180 degree meridian, then on which meridian will low tide occur? जर 0 डिग्री आणि 180 डिग्री मेरिडियनवर हाय टाईड आहे तर कोणत्या मेरिडियनवर लो टाईड बघायला मिळेल, तर बघा 0 पासून 90 डिग्रीचा अँगल करा.
हा समजा 90 डिग्री साऊथ झाला आणि 90 डिग्री नॉर्थ झाला, त्यामुळे या दोन मेरिडियनवर आपल्याला लो टाईड बघायला मिळेल. थिंक अबाउट इट. दिस पार्ट इज स्किप अकॉर्डिंग टू न्यू गव्हर्नमेंट सिलेबस. नेक्स्ट टॉपिक इज टाइप्स ऑफ टाइड्स. टाइड्सचे प्रकार. सो दिस टॉपिक विल कंटिन्यूड इन अवर नेक्स्ट व्हिडिओ सेशन. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.